बोल. गुड मॉर्निंग मिरजदा. नमस्ते. सगळेजण झाडांना पाणी झाडायला शवल्ली आम्हा सोयरी वनचरे. गुड मॉर्निंग मिरजदा. नमस्ते. गुड मॉर्निंग मिरजगाव. नमस्ते. तर परत एकदा आम्ही सज्ज श्रमदानासाठी आणि ज्यावेळेस श्रमदानाला येत होतो त्यावेळेस आज आमच्याकडे एक छोटा श्रमदूत आलाय. तर काय नाव आहे तुझं? वियांश पाठक असा आमचा एक छोटा श्रमदूत आहे, जे की इकडं पाठक साहेब आहेत, त्यांचा तो नातू आहे नाही का. विषय कसा असतो बघा, निसर्गाविषयी असलेलं प्रेम किंवा निसर्गाविषयी असलेली माया संस्कार हे उमदतच आपण मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीला देत असतो. त्याचं एक हे जिवंत उदाहरण आहे की निसर्गावर किती प्रेम असो. तो मागचे 2-3 दिवस झालं मागं लागत होता की मला जायचं आहे झाडाला. आणि तुम्ही जे शेजारचं झाड बघू शकता की त्याच्या पुढं झाड जे आहे ते त्याच्या बड्डे निमित्त लावलेलं आहे. आम्ही त्याच्या बड्डे निमित्त 5 झाडं लावले होते आणि त्याची खूप इच्छा होती की नाही का, 5वा बड्डे होता त्याचा, त्यानिमित्त आम्ही 5 झाडं लावले होते. आणि त्याचा हट्ट होता की माझ्या बड्डेला जे झाडं लावलेत ते मला बघायचे. त्यासाठी तो आज खास आला आहे श्रमदान करण्यासाठी. तुझ्या बड्डेला झाडं लावले होते ना? किती लावले होते? 5 झाडं लावले होते, कारण की तो 5वा बड्डे होता. असंच बाकीचा अनर्थ खर्च टाळून झाडरूपी आठवणीत राहण्यासाठी, आपलं एक अस्तित्व झाडात पाहण्यासाठी बाकीचा खर्च न करता सगळेजण मिळून झाडं लावूया. लग्न असेल, बाकीचे काही कार्यक्रम असतील, बड्डे असतील, त्याच्या आठवणीत मस्त एक झाड लावूया आणि निसर्गाविषयी असलेलं आपलं कर्तव्य पार पाडूया. धन्यवाद. आज आमच्या इथं छोटा श्रमदूत आला आहे, जो की बघू शकता तुम्ही, वियांश पाठक. वियांश पाठकचं कार्य चालू आहे. आज त्याला झाडं लावायचं आहे, तिथं तो खड्डा खांदतोय. झाड लावायचं ना भाई आंब्याचं, मग त्याला आंबे येणार. आंबे कोण खाणार? तू खाणार. म्हणजे आपल्याला जर आंबे खायचे तर आपणच झाड लावलं पाहिजे. खोद तू खोद, काही सीन नाही, मस्त खोद. कस काय छोटा श्रमदूत? अरे खोद. ते बास म्हणते, त्यांना नाही कळत काही. तू खोदत राहा, जोरात खोद. हो, काय करताय साबळे मामा? झाड लावायचंय मामा. बघितलंय त्यांनी, दाखव रे त्यांना आंबा. नको, चकना तो. यस, ते पिकणार नाही, उन्हाने खराब होईल ते. नाना कधी पिकन? हात लावून बघा बरं नाना, कधी पिकन? एकाला तोलत ती 4-5 असते ना. मग आता कधी येईन? पुढच्या वर्षी. कधी येईन? कधी पिकन? पुढच्या वर्षी. नाही हां, 10-12 दिवसात पिकन. बरं आहे मग पिकलं आम्ही ठेवला पाहिजे. हा, सगळ्यात महत्वाचं. इकडं आला आंब्याला आमच्या मस्त कैरी. विषय असा, एकच आंबा आहे, त्याला एक कैरी आली आहे. त्याला प्रोटेक्शनला आमचे श्रमदूत, 3 श्रमदूत. कोई माय का लाल कैरी को हात नाही लगा सकता. दादा कुठे गेले? हे बांबूल लावलेत, बांबूल मामा. तसला सीन असतो ते सपोर्ट. ते आपल्याला माहिती, बांबूल कुठं माहिती. नियोजन. सरंग भाऊ, यस, 100% श्रमदूत. काय लावला शोध? हां,
वादळ आलं चक्करून घेत म्हणजे नैसर्गिक हानी झाली ना. पाऊस आबा वादळ त्या कैऱ्या इथून झालं सर्व बरोबर. झडून गेल्या मग विजळ आणि खाली पडले. येस येस येस. कसं काय जमतं तुम्हाला आधीपासूनच का? तेच हे जळले. हो हो. आता ही याला काय बोलावं बा, मला तर डोकंच बंद पडलंय बा. हरकत नाही. मग चांगला शोध लावलाय महाराजांनी, चांगला शोध लावलाय. यायचं उद्या मस्त पैकी आज दगड उचलून घेऊ. घरी कोणी धरायची नेऊन टाकायची. कॅरेट आणायचे 2. हा कॅरेट बरे आहेत, कॅरेट बरे आहेत. काही गोणे बी आणत ना. काही दोघांना लय झाली एक मामा आपण मागचे दगड उचलेली होती, परत कसं काय आलेत? आणि होत असते ते दगड खालून वर येत असते ते सगळं आपल्याला पुढे काही प्लॅन करावं लागणार आता. तेवढंच राहिले. एवढ्या दगडाने काय होणार आहे? काय काढून बघ बरं. काय खऱ्या गोष्टी आहेत. काढायची. काढा भाऊ काढा, आपल्याला नाही दगड. ए का रे, काय झालं? चल कुठे कुठे दाखव. चल कुठे लावलंय झाड दाखव. कुठलं? काही शपथ लावलंय राव याने झाड. बापरे, पाणी घाल, पाणी घाल त्याला, पाणी घाल ना. ते काय ती बाटली आण जा. ते पाय बाटली घेऊन ये. अरे परत भरून ठेव ना. परत भरून ठेव. हे आमच्या शिवांशी, काय याचं नाव काय आहे? काहीतरी नाव आहे. नाव काय तुझं? नाव काय? वियांश. वियांशनी हे आमचं झाड लावलंय. तिकडचा काँग्रेस घेतलाय आणि इथं उपटी म्हणजे खड्डा खांदला आणि तिथं टाकून दिलाय. वियांचा नाद नाही. आता तुम्ही काय त्याला आळ करता का? हे आमचं श्रमदानाचं कार्य नाही मामा. विकून त्याचं काम करायचंय म्हणा. आणि भांगर आहे का ते? जाळे जुळे टायर टुयर आहेत. नाही थांबा, कामात आणू त्यांना आपण. चल 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 लवकर. तर वियांशनी याला काय असतंय राव. वियांचं झाड आहे. पडून जाईल पाणी वाचलं. पडून जाईल पाणी वाचलं. होत सगळं नाही पडत. बस 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 ओके. आता लय मोठं होईल ती, तुझ्यापेक्षा मोठं होईल. आता एक नंबर येईन ती.